कंडारीच्या या ठिकाणी ग्रामस्थ आलेले आहे, ग्रामपंचायत सदस्य आलेले आहे. ग्रामसेवकांना नोटीस देऊन सुद्धा या ठिकाणी फेरव करतोय, दप्तर देत नाहीये. काय कारवाई करणार आहे याच्यावर? नाही, आम्ही पहिले ना ग्रामपंचायत कंडारी येथे चौकशी समिती नेमलेली होती. त्या समितीने पहिले अहवाल दिलेला आहे चौकशी करून, त्या सर्व त्याचे प्रूफसहित अहवाल दिलेला आहे. आता त्यांना स्थळ पाणीची त्यांनी मागणी केलेली तक्रारदार यांनी, त्याप्रमाणे आम्ही स्थळ पाणीसाठी एक नवीन समिती म्हणजे इंजिनियर बांधकाम आणि इंजिनियर पाणी पुरवठा यांची नियुक्ती केलेली आहे. ते स्थळ पाणी करून त्याप्रमाणे ते अहवाल सादर करावा असं त्यांनी ग्रामसेवकांना लेखी दिलेली आहे. आता ग्रामसेवकांनी त्यांना दप्तर उपलब्ध करून द्यावं, त्याप्रमाणे ते चौकशी करून त्याप्रमाणे अहवाल सादर करणार आहे. अहवाल जर त्यांनी ग्रामसेवकांनी दप्तर उपलब्ध करून न दिल्यास त्यांना आम्ही शासकीय नोटीस देत आहे. साधारण आता तुम्ही या ठिकाणी पाहिलं की समोरच या ठिकाणी आनंदजी बोलले की आपण बुधवारी कंडारी गावामध्ये येणार आहात, पण बुधवार नंतर गुरुवारी त्यामुळे मी आत्मदहन करणार आहे. हां, बुधवारी आम्ही मंगळवार किंवा बुधवारी येऊन तिथे स्थळ पाणी करणार आहे. म्हणजे साहित्य खरेदीची, म्हणजे व्हिडिओ संबंध काय पाहिजे आमची समितीमार्फत साहित्य खरेदी जे काही केलं असेल त्याची आम्ही स्थळ पाणी करून त्याप्रमाणे अहवाल सादर करणार. काय प्रकरण नेमकं काय इशारा दिलेला आहे? आज पंचायत समिती भुसावळ या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की आम्ही 2023 पासून म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून कंडारी ग्रामपंचायतचे भ्रष्टाचाराबद्दल या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत. तरी संबंधितांनी आम्हाला त्या ठिकाणी चौकशी समिती नेमून अहवाल सादर केलेला आहे व त्या अहवालामध्ये स्पष्टपणे समितीने सांगितलेलं आहे का कंडारी ग्रामपंचायतीला भ्रष्टाचार झालेला आहे, अनियमितता त्यांना त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. त्यांनी शासनाचा कोणताही नियमाचं पालन न करता संबंधित ग्रामसेवक सरपंचांनी त्या ठिकाणी जे काही संगनमत करून शासनाचा निधी लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे तो उघडकीस झालेला असून समितीच्या निर्देशनास आलेला आहे. समितीने तसा अहवालही आम्हाला सादर केलेला आहे तक्रारदारांना. पण आजचं कारण असं होतं का आम्हाला त्या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशन ज्याला स्थळ पाहणी आपण म्हणतो ते स्थळ पाहणी करता आम्ही संबंधित पंचायत समिती तालुका भुसावळ या ठिकाणी मागणी केलेली होती आणि त्या मागणीकरता आम्ही वारंवार पंचायत समितीला येत होतो. पण आज आम्ही सभासदांना घेऊन परत व्हिडिओ साहेबांना आज घेराव केला आणि मध्येच त्यांना सांगितलं साहेब आमच्या या स्थळ परीक्षणाच्या अर्जाला तुम्ही केव्हा मार्गी लावशाल ते आम्हाला आज तुम्ही एक ठामपणे उत्तर द्या, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. तर साहेबांनी आम्हाला सांगितलं का बुधवारी आम्ही त्या ठिकाणी नक्की येणार आणि साहेबांना ते पण बोललो का बुधवारी जर आपण नाही आले तर गुरुवारी मी या ठिकाणी आत्मदहन करेन. भ्रष्टाचार काय आहे आणि काय वाटतं आता हे बुधवारी येणार आहे, हे संपूर्ण अशा समित्या भरपूर झालेल्या आहेत कंडारीमध्ये, आता काय वाटतं पण नेमकं काय भ्रष्टाचार आहे? नाही, समित्या भरपूर झालेल्या आहेत. समितीने एक अहवाल आता साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये समितीने अहवाल दिलेला आहे. समितीने जवळपास 1.5 वर्षामध्ये 2.25 कोटीची अनियमितता झालेली ह्या अहवालामध्ये दिलेली आहे. तर आमचं मागणी एकच आहे यांच्याकडे की जे अनियमितता झालेली, जे जागेवर जे कामं झालेले नाहीत व ज्या वस्तू व जे प्रशिक्षणं जागेवर झालेले नाही आहेत त्यांचं स्थळ परीक्षण साहेबांनी करावं किंवा त्यांच्या समितीमार्फत करून त्याचा अहवाल आम्हाला मिळावा व जे कामं झालेले नसतील व ज्या खरेदी केलेल्या वस्तू जागेवर जर नसतील तर यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे. दादा नेमकं काय काय त्या ठिकाणी गहाड झालेलं आणि कसं काय सांगाल? वस्तूंमध्ये साधारण साफसफाई साहित्य यांनी मागणी केलेली आणलेलं आहे ते जागेवर नाही. यांनी पंप आणलेले आहेत ते जागेवर नाहीत. यांनी आरो सिस्टीमसुद्धा गायब झालेलं आहे व यांनी शवपेटी जवळपास 2 लाखाला एक शवपेटी ती दाखवलेली आहे. स्मशानभूमी JTSला पाण्याचा पंप टाकलेला दाखवलेला आहे यांनी व तो पंप अजूनही तिथं नाही. आता 10,000 रुपये 8 दिवसापूर्वी त्या पंपाच्या दुरुस्तीसाठी पुन्हा काढण्यात आलेत. म्हणजे पंप टाकलेला दाखवायचा आणि पुन्हा दुरुस्तीसाठी 10,000 रुपये काढावे. म्हणजे फक्त यांनी पैसे लाटणे हे एक काम चालू केलेलं आहे, बाकी काम जागेवर कुठलंच हे लोक करत नाही.
माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. बिगड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार. Abhishek MSF बिगड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाचं होणार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.